नैना क्षेत्रातील दीर्घकाळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शेतकऱ्यांची राहती घरे सुरक्षित करणे, विविध आरक्षणांमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करणे तसेच भूखंडांचे स्वतंत्र विभाजन यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून प्रशासनाने अंमलबजावणीला गती द्यावी अशी मागणी केली। यावर अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांनी सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली। कालच मंत्रालयामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी नैनाविषयी बैठक झाली। आपल्याला माहिती आहे की किती चर्चेचा विषय तो नैना, तर काय झालं त्या बैठकीमध्ये नेमका? नैनाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी एका बैठकीचं काल आयोजन केलं होतं, ज्याला आमदार महेश बालदीजी, मी आणि मंगेश वाकडीकर आणि आमचे काही सहकारी उपस्थित होतो। आणि त्याचबरोबरीनं तिथे शांतनू गोयलजी जे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते आणि त्यांचे अधिकारी उपस्थित होते। नैनाच्या बाबतीमध्ये दीर्घकाळ आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आलो आहे की एक वेळ 740 मान्य करू, पण घरांवरती कारवाई होता कामा नये। जे प्लॉटच्या बाबतीमध्ये लोकांच्या अडचणी आहेत, हरकती आहेत, त्या ऐकल्या गेल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरामध्ये मग देवद असेल, नांदगाव असेल, विचुंबे, त्याचबरोबर पालीदेवद, या नेरेपाडा या गावांमधल्या लोकांशी चर्चा करायला सिडकोच्या बोर्डाने सुरुवात केली। आमची मागणी आहे की आता या चर्चेला वेग आला पाहिजे, या प्रक्रियेला वेग आला पाहिजे आणि लवकरात लवकर हे संपलं पाहिजे। माननीय लोकेश चंद्र साहेबांनी ते मान्य केलं। सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की लवकरात लवकर आता या प्रक्रिया पूर्ण करा। लोकांना त्यांचे प्लॉट मिळणार त्याच्या फाईल्स दिल्या गेलेल्या नाहीत, प्रत आहे ती दिली गेलेली नाही, तर त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स मिळाले पाहिजेत, त्यांचे प्लॉट निश्चित करून दिले पाहिजेत, त्यांना सुविधा द्यायच्यात, त्यासाठीचे रस्ते, या कामांना कधी सुरुवात होणार असं लोक विचारायला लागले। आमचा आग्रह होता की यामध्ये प्लॉटची निश्चिती झाल्यावर द्या, पण कोणावरही अन्याय होणार नाही याची शाश्वती काल आम्हाला लोकेश चंद्र यांनी दिलेली आहे। त्यामुळे लवकरच आता या सगळी कागदपत्र सिडकोच्या माध्यमातून सगळे जे ज्यांना प्लॉट इश्यू होणार आहेत त्या सगळ्यांना दिले जातील। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या प्लॉटची प्रत ही त्या प्लॉटधारकांच्या हातामध्ये दिली जाणार असा कार्यक्रम करण्याच्या संदर्भामध्ये शासनाच्याकडून आता काल सुतोवाच करण्यात आलेला आहे। आम्ही या वेगवान प्रक्रियेचं स्वागतच करू। कोणताही अन्याय कोणावर न होऊ देता नैनाची प्रक्रिया ही शेतकऱ्यांना प्लॉट मिळण्याची प्रक्रिया लवकरात लवकर झाली पाहिजे आणि या पद्धतीनं या सगळ्या परिसराचा पायाभूत सुविधांचा सुद्धा विकास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल लोकेश चंद्रजी यांनी या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि सिडकोच्याकडून तात्काळ या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा त्यांनी निश्चित केलं। मुद्दामच तोच कंटिन्यू करतो विषय। अनेक अडचणी आहेत नैनामध्ये, परंतु महत्त्वाचा विषय जो बोलला जातो की लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जागेवर जी घरं बांधलेली आहेत ते देखील त्याच्यावरच प्लॉट टाकलेले आहेत, तो महत्त्वाचा मुद्दा होता। आणि एक दोन विषय याच्यामधला फरक असा आहे की गावठाणाच्या लगत शेतकऱ्यांची घरं, या गावठाणाच्या लगतच्या घरांना तर वगळलंच पाहिजे त्याच्यातून। त्यासाठी त्यांनी एक स्कीम आणली आणि त्याच्यामध्ये जे प्लॉट आहेत ते घर तसंच्या तसं राखून नियमित करण्याच्या संदर्भातलं धोरण आणलं। त्यातून त्या शेतकऱ्यांना नळाचं पाणी मिळेल, त्या घरांना त्यांचं ड्रेनेज त्यांचं घेतलं जाईल, हा सगळा ॲक्सेस हा त्याच्या माध्यमातून मिळेल, रस्ता मिळेल त्या गावठाणा लगतच्या घरांना। जी गावठाणाच्या बाहेरची घरं आहेत तीसुद्धा प्रोटेक्ट केली गेली पाहिजेत अशी आपली मागणी होती। त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की अगदीच आवश्यक असेल तरच असं घर हे या ठिकाणी जर त्या रस्त्यामध्ये येतं आहे तर ते घर हे ते संपादित करतील, त्यासाठीचा त्याचा मोबदला हे या संदर्भात सुद्धा सिडको बोर्डानं ठराव केला आहे। लवकरच त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या गाव किंवा गावठाण हद्द जी असेल किंवा ग्रामपंचायतची महसूल हद्द असेल त्यानुसार बैठका घ्यायला लावणार।